वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीमध्ये विरोधक आक्रमक झाले आहेत. सांगली महापालिकेकडून भांडवली मूल्य सर प्रणाली अंतर्गत घरपट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र यालाच नागरिकांचा प्रचंड विरोध सुरू झाला आहे. हा विरोध दर्शवण्यासाठी सांगली महापालिकेतील विरोधक आता एकवटले आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेसमोर टाळवादन करण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेनासह सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. सांगली मिरज कुपवाड महापालिकेनं काही दिवसापूर्वी प्रशासनाच्या काळामध्ये भांडवली मूल्य आधारित सर्व नागरिकांना, ग्राहकांना घरपट्टी लागू केली आहे आणि ही घरपट्टी अतिशय वाढून आली असल्यामुळे नागरिकांच्या मध्ये रोष आहे आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने आज इथं आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे, जेणेकरून प्रशासनाचे कान उघडले पाहिजेत, सत्ताधाऱ्यांचे कान उघडले पाहिजेत. मागच्या वेळी तुम्ही बघितला 2022 साली चंद्रकांत दादांनी घरपट्टी कमी केली होती. फक्त एवढंच की येणारी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि ज्यावेळी इलेक्शन झाली त्यावेळी ही लोकं सत्तेत बसली आणि गेले महिन्याभरातच ह्या लोकांनी ही घरपट्टी वाढवली आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व नगरसेवकांच्या वतीनं या गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर ही घरपट्टी कमी नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करतो, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आज आम्ही घंटानाद आंदोलन केले, जेणेकरून टाळवाद्य आंदोलन केले, जेणेकरून प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचे कान उघडले पाहिजेत आणि नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. नागरिकांच्यामध्ये रोष जो असणारा तो कुठं तर कमी केला, ह्या लोकांनी कमी केला पाहिजे. यासाठी घरपट्टी कमी केली पाहिजे. ह्या निषेधात आम्ही या ठिकाणी टाळवाद्य आंदोलन केलं आहे. सरकारला करवाढ झालेलं आहे ते कमी झालं पाहिजे, त्यासाठीच आज आम्ही घंटानाद आंदोलन या ठिकाणी घेतलं आहे. करवाढ 100% झालं पाहिजे. नाही झालं तर आम्ही अमरण उपोषण करू, रस्त्यावर उतरू, सर्व पब्लिकला घेऊन रस्त्यावर उतरू. मन की बात ऐकायला पालकमंत्र्यांना वेळ आहे, मात्र सांगलीकरांची मन की बात ऐकायला त्यांना वेळ आहे किंवा नाही काय? आता देशाभरात फक्त मन की बातच चालू आहे, पण जनतेची बात ऐकणारा कोणच इथं उरलेला नाही आहे. जसं पालकमंत्री असतील, इथले आमदार असतील, इथलं प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असतील, यांनी कुठं तर जनतेत उतरून जनतेची मन की बात ऐकणं गरजेचं आहे. पालकमंत्र्यांनी सुद्धा काल या दरवाढीचं समर्थन केलेलं आहे. या विकासासाठी आवश्यक आहे असं त्यांचं मत आहे. कदाचित इलेक्शन झाले असल्यामुळे त्यांनी दरवाढीचं समर्थन केलं असेल. फक्त या लोकांचं एवढंच काम आहे, इलेक्शनच्या आधी लोकांना आश्वासन देणे, वेगवेगळ्या मुद्द्यातनं आश्वासन देणे आणि सत्तेत येणे. सत्तेत आल्यावर काय शेवटी लोकांच्या खिशाला कुठं तर कात्री बसताना आपल्याला दिसत आहे. करवाढ मागे घेतल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसणार नाही. इशारा काय देते महापालिकेला? लवकरात लवकर ही घरपट्टी वाढ कमी नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरू. ह्या कमी वेळामध्ये ही जमलेली सगळी संख्या आहे, लोकांची संख्या आहे. ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन तुम्हाला भविष्यात दिसेल. आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं टाळवादन आंदोलन चालू केलेलं आहे, जेणेकरून महापालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर महापालिकेच्या इलेक्शनला तिने आश्वासन दिलं होतं की कुठलीही करवाढ होणार नाही. पण जसे इलेक्शन झाले आणि हे झालं चालू केले, तिने घरपट्टी वाढायची मोहीम चालू केलेली आहे. बाकीचे बी कर चालू केलेले आहेत, पण घरपट्टी हा सर्वसामान्य लोकांना त्रास होणारा हे आहे. त्यामुळं आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आज टाळवादन हे करत आहेत आणि जर प्रशासन ह्याच बाबतीत जागं नाही झालं तर आम्ही नक्कीच पुढचं आंदोलन बी तीव्र करू आणि हे करू. आज प्रशासनाची भूमिका संदिग्ध आहे. एक वेळेला म्हणतात आंदोलन करणार, हे वाढ करणार नाही, पण वाढ हळूहळू छुप्या पद्धतीने ती करत आहेत. ह्याचा आम्ही निषेध करत आहेत. आम्हाला त्यांनी मागं मिटिंग घेतली होती, त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही पहिल्यांदा ही माहिती घ्या आणि मगच ह्याच्यावर हे करा. त्यासाठी आम्ही शांत होतो. पण आज घरपट्टी बघितल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्यात आणि सर्वसामान्य लोक सगळे मंगेश चव्हाण माझ्याकडं सगळ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन केलेलं आहे. तुम्ही पाहिलं असाल की सांगलवाडीसारख्या शेती विभाग आपला, तिथं गोट्याला त्यालासुद्धा तिने घरपट्टी आकारणी केलेली आहेत. पेसेस असतील, बिल्टअप एरियाचे हे असतील, म्हणजे कुठलं ताळमेळ कुठलं नाहीत. मी माझं स्वतःच्या आमच्या भागातलं एक उदाहरण देतो. आमच्या गल्लीमध्ये म्हसोबाचं झाड आहे, त्या झाडाची सुद्धा त्यांनी घरपट्टी केली. आता त्याची कोण देणार घरपट्टी, असा सगळा प्रश्न आहे. आणि कुठलंही हे करतात, हिअरिंग घेतो म्हणतात, पण हिअरिंगला सुद्धा तिने 5 ते 10 मिनिटाचं ऐकून घेतल्याचं करतात आणि रिजेक्ट करतात. त्यामुळं पूर्णतः ही करवाढ रद्द आता थांबवून पूर्ण पुनरीक्षण करून परत एकदा व्यवस्थित ही पद्धतीने करावी. कारण जर आत्ता जर घरपट्टी त्यांनी वाढवली तर घरपट्टी पूर्ण लोक भरणार नाहीत, त्याच्यावर येणाऱ्या महापालिकेवर परिणाम होईल आणि ह्याला पूर्ण जबाबदार प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष राहील.